नमस्कार, कसे आहे तुम्ही सर्व? आशा करते मजेत असणार. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. अहोंना रुमाल घ्यायचे होते, तर ते रुमाल घ्यायसाठी मार्केटमध्ये आलेले होते. आम्ही पण त्यांच्यासोबत आलेलो होतो. ते तिकडे रुमाल घेत होते आणि इथे मग आम्ही पाणीपुरी वगैरे खाल्ली. पाणीपुरी खाल्ल्यानंतर मग मी भेल घेतली आणि मग त्यानंतर चिकूने गोला मागितला पप्पाला घेऊन. त्याच्यासोबत मग त्यांनी माझ्यासाठी पण आणला आणि मग आम्ही दोघांनी पण गोला एन्जॉय केला. लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. लहानपणी आम्ही खूप गोला खायचो आणि उन्हाळा लागला की बर्फाचा गोळा, आईस्क्रीम याचं सीझन चालू होतं. बर्फाच्या गोळ्याला तुमच्याकडे काय म्हणतात मला नक्की कॉमेंट करून सांगा. आम्ही तर याला गोला म्हणतो. लहानपणापासून आम्ही गोलाच म्हणत आलेलो आहो आणि खूप दिवसानंतर मी पण गोला खाल्लेला होता आणि मलाही खूप चांगलं वाटत होतं आणि लहानपणीच्या आठवणी पण ताज्या झालेल्या होत्या. चिकूने पण खूप एन्जॉय केला. त्यानंतर मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग चिकूसाठी पार्सल मागितलेलं होतं नूडल्स, जे की तो प्रत्येक वेळेस केव्हाही मार्केटमध्ये जाते तर तो नूडल्स घ्यायला लावतेच. तर त्याच्यासाठी नूडल्स पार्सल आणलं होतं कारण मला स्वयंपाक करायचा होता. इथे चिकूचं नूडल्स एन्जॉय करणं चालू आहे. चिकूचं नूडल्स खाऊन झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला सुरुवात केली. आजचा मेनू पत्ताकोबीची भाजी आणि पोळ्या आणि भात आहे. मी पत्ताकोबीची भाजी चण्याची डाळ टाकून करत असते आणि मेन म्हणजे मी त्यात मॅगी मसाला टाकत असते. तुम्ही वापरता का मोकळ्या भाजीत मॅगी मसाला? मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही पत्ताकोबीची भाजी कशी बनवता तेही मला कॉमेंट करून सांगा. मी प्रत्येक मोकळ्या भाजीत मॅगी मसाला वापरत असते. वांग्याचं भरीत, बटाट्याची भाजी, मोकळी भाजी बटाट्याची आणि त्यानंतर मग फुलकोबी, अशा प्रत्येक मोकळ्या भाज्यांमध्ये मी मॅगी मसाला वापरत असते. मी खूप सारे पॅकेट घरी आणून ठेवायला लावत असते आणि अहोंना पण त्या मॅगी मसाल्याचा वापर केलेला भाजीमध्ये खूप आवडतो, म्हणून मी आवडीने मॅगी मसाला टाकत असते. इथे ऑलमोस्ट स्वयंपाक माझा आटोपलेला आहे. चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.